नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. महावितरण कंपनीच्या 3311 केव्ही कृपामयी उपकेंद्र येथे यंत्रचालक कै सुधीर लाटवडे यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरण अंतर्गत 33/11 केव्ही कृपामयी उपकेंद्र येथे कार्यरत असलेले यंत्रचालक सुधीर लाटवडे यांची उपकेंद्राच्या ठिकाणी झालेली दुर्दैवी हत्या ही अत्यंत गंभीर व धक्कादायक घटना आहे. सदर घटनेमुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी वर्गामध्ये तीव्र असुरक्षितेची भावना निर्माण झाली असून या घटनेचा सांगली जिल्हा वीज कामगार कृती समितीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे. वीज वितरणाच्या अत्यंत महत्त्वाच्या व जोखमीच्या कामांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. मयत सुधीर आठवडे यांच्या हत्येच्या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी महावितरणाच्या उपकेंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी सांगली मंडळ वीज क्षेत्र सर्व संघटना कृती समितीकडून करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ तसेच मयत सुधीर लाटवडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सांगली जिल्हा वीज कामगार कृती समितीच्या वतीने बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी 12 मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौक, विश्राम भाग, विजयनगर चौकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. सदर मूक मोर्चामध्ये महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी व सभासद सहभागी होणार आहेत. मोर्चा पूर्णपणे शांततापूर्व व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार असल्याचे झोनल सचिव कॉम्रेड सुरेश पाटील यांनी सांगितले. तरी सदर मूक मोर्चास आवश्यक ती पोलीस परवानगी देऊन मोर्चाच्या मार्गावर वाहतूक व कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देखील करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच मयत सुधीर लाटवडे यांच्या हत्याप्रकरणी दोषीवर कठोर कारवाई होऊन त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी सांगली जिल्हा वीज कामगार कृती समितीच्या वतीने आग्रहाची मागणी करण्यात आली आहे. यावेळी श्री प्रमोद पोद्दार, उत्तमराव भासर, अभियंता चारुदत्त घाटके, संजय वाघ, गिरीश चौधरी, सतीश माने, विनोद शिंदे, सुनीता वाघमारे, जयसिंग जगताप, जहीर बुजुर्ग वर्कर्स फेडरल सुरेश पाटील, अनिल कुंभार, विनायक साळुंखे, अनिल पवार, अमोल थोरात, राजू शिंदे, दीपक अष्टेकर, गिरीश चौधरी, सुनील वाघमारे, दीपक अष्टेकर आदी पदाधिकारी सदस्य हजर होते. अभियंता सुहास काळे, सहाय्यक अभियंता महावितरण. कैलासवासी सुधीर लाटवडे हे 33/11 केव्ही उपकेंद्र कृपामयी येथे कार्यरत असताना त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा मृत्यू अपघात नसून हा संपूर्णपणे घातपात आहे. महावितरणमध्ये एखादा कर्मचारी विजेवरती काम करत असताना, सेवा बजावत असताना अनावधानाने वीज सुरू झाली, आणखीन एखादा अपघात झाला. ह्या घटनेशी हा पूर्ण विसंगत किंवा हा पूर्ण घातपात, आणखीन हा घातपात महावितरणची सेवा बजावत असताना महावितरणचं नुकसान होऊ नये ह्या अगदी त्यांनी जीवाची बाजी लावली. आणखीन तिथं सुरक्षा रक्षकानंच त्यांच्यामध्ये वादाचं रूपपर्यवसान हे ह्या घटनेपर्यंत पोहोचलं आणि तिथं त्यांचा निर्गुण हत्या झाली. ह्या बाबतीत आपण आमची अशी विनंती आहे की आमचे माननीय संचालक मानव संसाधन विभाग यांना आम्ही काल सांगली येथे भेटून सुद्धा हा विषय त्यांना सांगितलाय. आम्ही निवेदनामार्फत सुद्धा ही आमची अशी मागणी आहे की त्यांना महावितरणमधील अपघातासंबंधी जी काही मदत मिळते ह्याच्या उपर घातपात समजून माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून, ते आपले आदरणीय ऊर्जा मंत्री आहेत, त्यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांना मदत मिळावी, जेणेकरून त्यांनी दिलेला हुतात्मा खरोखर वाया जाणार नाही. आणखीन कर्मचाऱ्यांच्या मध्ये असणारं भीतीचं वातावरण, आणखीन त्यांनी दिलेल्या हुतात्म्याला खरोखर ती श्रद्धांजली राहील, असं या ठिकाणी आमची भावना आहे. धन्यवाद. उपस्थित असलेले सर्व सैनिकांचे, पत्रकार बंधू भगिनी, सर्वप्रथम संयुक्त कृती समितीच्या वतीने मी या ठिकाणी आपलं स्वागत या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला बोलवण्याची ही घटना एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना 1 मे 1960 रोजी त्या ठिकाणी झाली. जवळजवळ 65 ते 66 वर्षांच्या या वाटचालीमध्ये महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये अत्यंत मोलाची योगदान देणारी संस्था म्हणून आज या महावितरण कंपनीचा नावलौकिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये, बळीराजाच्या विकासामध्ये, औद्योगिक विकासामध्ये या कंपनीने दिलेले योगदान आणि आमच्या अनेक कर्मचाऱ्यांनी दिलेलं योगदान अत्यंत मोलाचं त्या ठिकाणी आहे. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थानं वीज वितरणची ही यंत्रणा डोंगर, दऱ्या, नदी, नाल्याच्या पार करून अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर आपले जीवाची आहुती देऊन या 65 वर्षामध्ये त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि अशा या कंपनीमध्ये
जवळजवळ 1,30,000 कर्मचारी असणारी संस्था आज या कर्मचारी या महावितरण कंपनीमध्ये जवळ 65 ते 68,000 नियमित कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत आणि जवळजवळ 38 ते 39,000 बाह्यस्रोत कर्मचारी या संस्थेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत. इतकं मोलाचं योगदान देणारी ही संस्था आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू असणारी ही संस्था आहे. पण 65 वर्षाच्या वाटचालीमध्ये असे अनेक स्थित्यंतर आली, अनेक बदल झाले, अनेक मोर्चे, संप, आंदोलने, आमचे हक्क, कर्तव्य याच्यासाठी अनेक रस्त्यावरच्या लढाई आम्ही सर्वच कृती समिती म्हणून त्या ठिकाणी यशस्वी केल्या. परंतु संपूर्ण मानव जातीला आणि महावितरणला काळिमा फासणारी घटना त्या ठिकाणी घडली म्हणजे 29 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 पावणे 8च्या दरम्यान ही घटना त्या ठिकाणी घडली. स्वर्गीय सुधीर पंडित लाठवडे 38 वर्षाचा आमचा युवक त्या ठिकाणी कर्तव्यावरती कृपामय सबस्टेशन 3311 kV कृपामय सबस्टेशनमध्ये आपल्या कर्तव्यावरती असताना गेली 4-5 दिवसापासून त्या आमच्या कंपनीनेच नियुक्त केलेले मेस्को कंपनीचा सुरक्षा रक्षक त्याचा वाद एवढ्याच कारणासाठी होता की आमच्या सबस्टेशनच्या परिसरामध्ये तुझी स्वतःची 2 व्हीलर गाडी तो चार्जिंग करायला लावू नकोस या एकाच्या गोष्टीवर त्यांचे 4-5 दिवस वाद चालू होता. त्या वादाचं पर्यावरण याच्यामध्ये होईल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटलं नव्हतं. त्या दिवशी बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर हा वाद त्यांना आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या मुलाला त्या ठिकाणी सांगितला आणि मला या ठिकाणी अत्यंत दुर्दैवाने सांगावं लागतं की त्याचा हा मुलगा जो आहे जो त्याने हत्या केली तो MPSCचा अभ्यास करतो आहे. त्याच्याबरोबर आहे त्याचा मित्रसुद्धा MPSCचा अभ्यास त्या ठिकाणी करतो आहे आणि ही घटना वडिलांनी त्याच्या मुलाला सांगितल्यानंतर तो मुलगा रागाच्या भरामध्ये सबस्टेशनमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यावेळी कर्तव्यावरती असणारा जो सुरक्षा रक्षक होता तो जेवणाचा डबा आणण्यासाठी बाहेर गेला होता. तेवढ्या काही 5-10 मिनिटाच्या कालावधीमध्ये दबा धरून सबस्टेशनमध्ये बसलेल्या त्या आरोपींनी हा कर्तव्यावरती आपल्या ड्युटीचा चार्ज लिहित असताना मागून त्याच्यावरती आमच्या कॅम्पसमध्ये बरंच लोखंडी साहित्य त्या ठिकाणी सबस्टेशन उपकेंद्रामध्ये पडलेलं असतं. तिथं पडलेला रॉड त्यांनी त्याच्या डोक्यामध्ये 5-6 वार अशा इतके गंभीर आरोप हे केले की ते संपूर्ण त्याचा रक्ताचा थरव्यामध्ये त्याचा मृत्यूदेह त्या ठिकाणी सबस्टेशनमध्ये पडलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याची व्हिडिओ शूटिंग सुद्धा आपल्याकडे त्या ठिकाणी आहे. म्हणजे चारी भिंतीला किंवा वरच्या छताला सुद्धा रक्ताचे चिरकांडे त्या ठिकाणी उरले आणि अक्षरशः काही मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. म्हणजे अत्यंत सदृढ शरीरयष्टी असणारा तो आमचा युवक होता आणि निर्व्यसनी म्हणा किंवा कामगार संघटनेचं प्रतिनिधी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं होतं. तांत्रिक संघटनेचा चेअरमन त्या ठिकाणी होता आणि आमच्या चळवळीमध्ये काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आम्ही त्या ठिकाणी गमावला आणि संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी अशी घटना त्या ठिकाणी घडली. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या सर्वांनाच जास्तीत जास्त शिक्षा त्या ठिकाणी व्हावी या अनुषंगानं आम्ही जिल्हाधिकारी असतील, आमचे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे. आमच्या सांगली जिल्ह्याचे कुटुंब प्रमुख सन्माननीय अमित वकील साहेब यांना सुद्धा कृती समितीच्या माध्यमातून ही घटना आम्ही तात्काळ त्यांच्या कानावरती काढली आणि त्यांनी सुद्धा या घटनेमध्ये जास्तीत जास्त आपल्याकडून सहकार्य करून त्याला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल यासाठी निश्चितपणे आपण त्या ठिकाणी प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं. त्याच्यानंतर सुद्धा संपूर्ण सांगली जिल्ह्यातील वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते, कामगार संघटना यांच्यामध्ये या घटनेबद्दल अत्यंत तीव्र भावना त्या ठिकाणी होत्या. समाजाच्या सुद्धा त्या ठिकाणी तीव्र भावना होत्या. तर त्याचा निषेध करण्यासाठी आपण एकत्रित येऊन एखादा मार्च काढूया अशी संकल्पना त्या ठिकाणी पुढे आली आणि सर्वांच्या सहमतीनं, प्रशासनाच्या सहमतीनं आम्ही त्या ठिकाणी उद्या बुधवार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ आम्ही त्या ठिकाणी एकत्रित जमणार आहोत. सांगली जिल्ह्यातून सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंते, महिला, जनमित्र आणि बाह्यस्रोत कर्मचारी याच्यामध्ये सहभागी होत आहेत असं आवाहन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही जवळजवळ 600 ते 800 कर्मचारी सांगली जिल्ह्यातून उपस्थित राहतील असं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करतो आहे. आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एकत्रित आल्यानंतर आमचे सर्व कामगार संघटना प्रतिनिधी ते पोलीस अधीक्षक यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन येतील आणि ते निवेदन देऊन आल्यानंतर आम्ही सर्व एक बॅनर आमच्या कृती समितीचा त्या ठिकाणी असेल आणि सर्व मोर्चामध्ये जे सहभागी होत आहेत त्यांच्यामध्ये हातामध्ये सुद्धा निषेध करणारे असे काही फलक आम्ही त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्याचा सुद्धा आम्ही वापर त्या ठिकाणी करणार आहोत. खऱ्या अर्थाने आम्ही सर्व सहभागी कर्मचारी, अधिकारी, अभियंत्यांना असं आवाहन केलेलं आहे की पावसाचे पण दिवस आहे तेव्हा शक्यतो काळी छत्री आपण आणली तर 100% पोच असो किंवा नसो तर एक निषेधाचं चिन्ह त्या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल. आणि खऱ्या अर्थानं सर्वांनी काळा शर्ट आणि महिलांनी सुद्धा काळ्या गणवेशामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि शक्यतो आम्ही उपलब्ध झाले तर काळे संपूर्ण मास्क सुद्धा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय. म्हणजे पूर्णतः आपण असं बऱ्याच आंदोलनामध्ये किंवा चांगल्या गोष्टीच्या अनुषंगाने सुद्धा आपण म्हणतो की लाल वादळ आज रस्त्यावरती आलेलं आहे, पिवळं वादळ आज रस्त्यावरती आलेलं आहे. तर निषेधाच्या माध्यमातून सुद्धा आज काळं वादळ महावितरणच्या माध्यमातून आज रस्त्यावरती उतरलेलं आहे. म्हणजे जनभावना किती तीव्र आहे याची तीव्रता संपूर्ण समाजापर्यंत पोहोचावी यासाठीच आज मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतो आहे.
कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही जर कितीही प्रयत्न केला तरी आमच्या ग्रुपपुरतं किंवा महावितरण पुरतंच त्या गोष्टी मर्यादित राहतात. तर संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी पोहोचाव्या या म्हणजे महावितरणच्या कर्मचाऱ्यांची भावना किती तीव्र आहे. हे कुटुंब आज संपूर्ण त्या ठिकाणी उड्यावरती पडलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचा 5 वर्षाचा मुलगा आणि 2 वर्षाचा मुलगा असे 2 अपत्य त्या ठिकाणी आहेत. ते ज्यांची हत्या झाली ते स्वर्गीय सुधीर लाटवडे यांचं मूळ गाव हे शिंदेवाडी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या संसारी मुलीवरती 2 मुलं त्या ठिकाणी आहेत. त्यांचे आई वडील सुद्धा आहेत. त्यांचे चुलते आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी येणार होते. परंतु महावितरणचा हा मोर्चा आहे तेव्हा ग्रामस्थांची भावना आमच्याहीपेक्षा तीव्र त्या ठिकाणी आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या मध्ये आहे. तर त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सुद्धा ग्रामस्थांमध्ये 500,000 लोक त्यांच्यामध्ये सहभागी होऊन आम्ही सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतो. परंतु या त्यांच्या भावना तीव्र असल्यामुळं या महावितरणच्या कंपनीला आणि या आंदोलनात कोणतीही गालबोट लागू नये यासाठी मुलं तुमचं तुम्ही त्या ठिकाणी येऊन जिल्हाधिकारी असतील, SP असतील किंवा त्या यंत्रणेमध्ये जे काही अधिकारी आहेत त्यांना तुम्ही निवेदन देऊ शकता. परंतु महावितरणचा एक स्वतंत्र मोर्चा किंवा मूक मोर्चा त्या ठिकाणी असावा म्हणून आम्ही त्यांना आवाहन केलं की या मोर्चा आम्ही स्वतंत्रपणे करतो आणि तुमचा मोर्चा जर काढायचा असेल तर तुम्ही स्वतंत्रपणे त्या ठिकाणी काढा. फक्त तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना त्या ठिकाणी उपस्थित राहावा असं आम्ही त्या ठिकाणी नियोजन त्या ठिकाणी करतो आहे. कारण त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांची मिसेस असतील, त्यांची मुलं त्यांची अजूनही घरातून बाहेर पडण्याची मानसिकता त्या ठिकाणी नाही आहे. तर त्यांना तिथं आणण्याचा आमचाही सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे नाही आहे. तर त्या मुलाचे सुधीर लाटवडे यांचे चुलते त्या ठिकाणी उपस्थित राहतील अशी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे. तर आम्हाला सर्व विविध क्षेत्र कृती समितीच्या वतीनं आपण सर्व मीडियाचे प्रतिनिधी असतील, पोलीस प्रशासन असेल यांना एवढंच आव्हान मी या ठिकाणी करतो आहे की ही जनभावना आणि महावितरणला मध्ये घडलेली घटना निश्चितपणे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अत्यंत समाजभान हरवलेली ही माणसं जर अशा पद्धतीनं कामकाज करत असतील तर आज आमचा संपूर्ण जनमित्रच नव्हे, तांत्रिक कर्मचारीच नव्हे तर अधिकारी वर्ग सुद्धा आज तणावाच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे. तर यांना दिलासा देण्यासाठी आणि जे आरोपी आहेत त्यांना ही केस फास्ट ट्रॅकवरती घेऊन जास्तीत जास्त शिक्षा कशा पद्धतीने होईल आणि ती शिक्षा करत असताना लवकरात लवकर कशी शिक्षा होईल आणि लाटवडे कुटुंबियाला कसा न्याय मिळेल यासाठी आपलंही सहकार्य आम्हाला लाभावं असं आव्हान मी या ठिकाणी करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.